सध्या वृश्चिक राशीची ग्रहस्थिती अशी आहे की गुरु महाराज सध्या त्यांच्या अष्टम भावातून म्हणजे मिथुन राशीतून वक्री गोचर होत आहेत. शनी महाराज सध्या पंचम भावातून गोचर होत आहेत. पण महत्त्वाची बाब अशी आहे की 22 फेब्रुवारी नंतर रवी, बुध, शुक्र, मंगळ, राहू हे पाचही ग्रह कुंभ राशीतून म्हणजे एकाच राशीतून गोचर करणार आहेत. आणि ही जी ग्रहांची रचना आहे की नाही, ही पाहिल्यानंतर एक गोष्ट अशी स्पष्ट होते की घर असेल, मन असेल किंवा नातेसंबंध असतील, तुमचे निर्णय असतील, करिअर असेल ना, यांच्यामध्ये ताण येतोय. पण नियंत्रण जे आहे ना, ते तुमच्याच हातामध्ये आहे. सर्वप्रथम मानसिक अवस्था तुमची आणि निर्णय क्षमता तुमची याच्यावर परिणाम कसा होईल, की ग्रहांचा इतका भार असताना एक विचित्र अवस्था निर्माण होते. बाहेरून तुम्हाला सगळं ठीक दिसतं, पण आतून मन सतत हरवलेलं असतं. शांत बसायचं ठरवलं तरी मन बसत नाही. काम करताना अचानक घरातल्या गोष्टी डोक्यात येतात आणि घरात असताना काय होतं, मग कामाचीच काळजी सतत चालू असते, की जणू मनाला कुठेही स्थिर व्हायचं नाहीये. ही अवस्था कारणाशिवाय नाहीये, ती ग्रहांच्या दडपणातून आलेली आहे. त्यामुळे रवी आणि राहू एकत्र येत आहेत ना, असं असल्यामुळे काय होतं, मी बरोबर आहे की नाही हा प्रश्न मनाला सतत वारंवार येत राहतो. कधी इगो तुमचा दुखावल्यासारखं वाटेल, तर कधी स्वतःलाच कमी लेखल्यासारखं वाटेल. एखादी छोटी गोष्ट झाली तरी ती जास्त मनाला लागते. लोकांनी काही म्हटलं, काही केलं किंवा दुर्लक्ष केले तरी त्याचा अर्थ शोधायलाच तुमचं मन सारखं उद्विग्न झालेलं असतं. हे कन्फ्युजन काही बाहेर दिसत नाहीये, पण हे वृश्चिक राशीच्या अंतर्मनात चालू आहे. आणि मग मंगळामुळे चिडचिड तर वाढलेली आहेच. सहसा सहन करणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आता त्रासदायक वाटत आहेत. आणि एखाद्याचं बोलणं किंवा घरातली अडचण किंवा साधा विलंब सुद्धा तुम्हाला सहन होत नाहीये. लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, तुमचा आवाज चढतोय आणि आतल्या आत चिडचिडही साठत जाते ना. नंतर लक्षात येतं की ही प्रतिक्रिया जरा जास्त झाली का, पण तोपर्यंत शब्द निघून गेलेले असतात हो आणि अनेकांची मनंही दुखावलेली असतात. आणि बुध या सगळ्याला विचारांचं इंधन देतो. एक विचार संपतो ना, दुसरा तोच सुरू होतो. असं केलं असतं तर, तसं झालं असतं तर, पुढे काय होईल, हे प्रश्न सारखे डोक्यात गिरट्या घालत असतात. त्यामुळे निर्णय घ्यायचा ठरवल्यावरही मन मागे पुढे हेलकावे खात राहतं. ओव्हर थिंकिंग इतकं वाढतंय की साधा निर्णयही तुम्हाला जड वाटायला लागलाय ना. आणि याचबरोबर आता शुक्रामुळे एक वेगळीच कोंडी तयार होते. मनाला तर आराम हवा आहे, जवळीक हवी आहे, समजून घेणारं कोणीतरी हवं आहे, पण त्याच वेळी शांतता मिळत नाहीये. घर आहे, लोक आहेत, सुविधा आहेत, पण मनाला समाधान नाहीये. आणि सगळं असूनही काहीतरी कमी आहे, अशी भावना तुमच्यामध्ये वारंवार येत आहे. ही सगळी अवस्था कशी आहे, की एखाद्या दोषासारखी नाहीये, ती एक फेज आहे. महत्वाचं हे नाही की असं का होतंय, तर तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे महत्वाचं आहे. कारण हीच अवस्था जर समजून घेतली ना, तर निर्णय चुकत नाहीत. आणि जर दुर्लक्ष केलं तर मग लहान गोष्टी मोठ्या होऊन बसतील. आणि ह्याच ठिकाणी काय होतंय, मग ग्रह परीक्षा घेत आहेत तुमची. मनावर तुमचं नियंत्रण आहे की ग्रहांचं, विचारा तुम्ही प्रश्न. आणि हे सगळं नॉर्मल आहे बरं का. प्रश्न असा आहे की तुम्ही मन चालवता की मन तुम्हाला चालवतोय. त्यामुळे तुम्हाला मी असा एक प्रॅक्टिकल सल्ला देतो बरं का, की महत्त्वाचे निर्णय इमोशनल होऊन घेऊ नका, इमोशनल स्टेटमध्ये जाऊ नका. एक रात्र थांबा, मग ठरवा. हा छोटा नियम मोठा तोटा टाळतो. आणि सध्या व्यवसायाच्या बाबतीत वृश्चिक राशीची अवस्था थोडी विचित्र आहे. बाहेरून पाहिलं तर काय होतं, की तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करत आहात. नवीन मार्ग तुम्हाला सुचत आहेत. जुने साचे जे असतात ना, ते खटकायला लागलेले आहेत. हे एक केतूच्या गोचरीचं लक्षण आहे बरं का. पण तुम्हाला नेहमीसारखं काम करावं असं वाटतच नाहीये. हे वेगळं करता येईल का? किंवा हा जुना मार्ग जो आहे तो सोडता येईल का? असे प्रश्न सारखे मनात येत आहेत. ठीक आहे, हा विचार काही चुकीचा नाहीये, उलट ही तुमची ताकद आहे. पण ही ताकद वापरायला वेळ आणि शांतता लागते आणि जी सध्या तुमच्यामध्ये कमी पडत आहे. आता गुरुचं अष्टम भावातून गोचर चालू आहे बरं का. त्यामुळे बिझनेस जो आहे तो पूर्णपणे एकट्याने तुम्हाला ढकलावा लागत आहे. कुठून तरी योग्य क्लायंट किंवा योग्य सल्लागार किंवा तुम्हाला एखादं मार्गदर्शन वेळेवर मिळतं, पण कधी एखादी सिनियर किंवा एखादी कन्सल्टंट किंवा एखादी व्यक्ती असेल ना, ती तुमच्या समोर येणारी असते, पण ती काही येत नाही. त्यामुळे तुमचं बरंचसं काम अडकून पडतं. त्यामुळे मनात एक विश्वास तयार होतो, की पूर्ण अंधार नाही आणि मार्गही नाही. अशी एक मधल्यामध्ये तयार झालेली वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांची सध्याची अडचण आहे. अडचण अशी पण आहे, की बिझनेस आणि तुम्हाला घर ह्याची जी सीमा आहे की नाही, ती जी पुसट झालेली आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं वेगळेपण आणता येई नाही. तुम्ही घरी सुद्धा व्यवसायाचं काम करताय,
व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन घरातले विचार करताय आणि हे सगळं जे आहे चतुर्थ भावात होणाऱ्या मंगळ राहू यांच्या गोचरीमुळे होईल. बिझनेस करताना ताण वाढतो, काम चालू असताना घरातली एखादी गोष्ट मध्येच येते आणि घरात बसलेले असताना मग काय होतं, बिझनेसची चिंता जी आहे ती डोक्यात फिरते. त्यामुळे एकाच जागेत दोन्ही गोष्टी आल्यामुळे एकाग्रता तुटून जाते आणि मन सतत काय होतं, डिवाईड झाल्यासारखं वाटतं. कामावर लक्ष द्यावं की घराकडे, अशी एक तुमच्या मनाची घालमेल सध्या चालू आहे. आणि ह्यात फॅमिलीचा जो इंटरफरन्स आहे ना, तो एक वेगळीच कोंडी करतो. कोणाला वाटतं की बिझनेस असा चालायला हवा, कोणाला वाटतं तसं चालायला हवं. पण प्रत्येकाचा सल्ला काही वाईट नसतो ना. पण सगळे सल्ले हे एकत्र घेतले की गोंधळ वाढतो. पण पार्टनर असेल तर त्याचं मत वेगळं असतं, घरच्यांचं वेगळं असतं आणि तुमचं स्वतःचं काहीच वेगळं असतं. आणि निर्णय घेताना मग लॉजिकपेक्षा भावनिक दबाव जास्त तुम्हाला जाणवतो आणि नंतर वाटतं की हा निर्णय माझा होता की परिस्थितीचा. त्यामुळे ह्या काळात अजून एक गोष्ट अशी आहे की रिअल इस्टेट किंवा व्हेइकल रिलेटेड खर्च जे असतात ना, ते विशेष जपून करायला हवेत. कधी अचानक घरासाठी काहीतरी घ्यावंसं वाटतं, कधी गाडी बदलायची पण इच्छा होते, कधी ऑफिससाठी प्रॉपर्टीचा विचारही येतो. पण हे सगळे निर्णय जे आहेत ना, ते सध्या बिझनेसला स्टॅबिलाइज न करता उलट एक बर्डन वाढवू शकतात. पैसा जातो, पैसा रिटर्न लगेच दिसत नाही आणि मेंटल प्रेशर वाढतो. म्हणूनच काय झालंय की या काळात सगळ्यात महत्त्वाचा सल्ला असा आहे की बिझनेस डिसिजन घरच्या चर्चेवर सोडू नका. ऐका, पण अंतिम निर्णय जे आहे ना, ते एका प्रोफेशनल पातळीवर घ्या आणि शक्य असेल तर वर्क स्पेस किंवा होम स्पेस जो आहे, तो वेगळा ठेवा. या दोन्हीमध्ये वेगळेपण असलं पाहिजे. अगदी ते घरातच का असेना, मनाला सिग्नल मिळाला पाहिजे की इथे काम आहे आणि इथे विश्रांती आहे. ही छोटीशी सीमा जो आहे ना, तो एक मोठा फरक तयार करत असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, हा काळ तुमच्यासाठी एक्सपान्शनचा नाही आहे, नवीन मोठी उडी घेण्याचा अजिबात नाही आहे. हा काळ तुम्हाला सावरण्याचा आहे, आवर घालायचा आहे, तुमची सिस्टीम मजबूत करण्याचा आहे. स्टॅबिलायझेशन म्हणजे काही मागं जाणं नसतं हो. तो पाया घट्ट करण्याचा एक टप्पा आहे. आणि एकदा हा टप्पा नीट पार केला, की मग पुढची जी ग्रोथ आहे ना, ती आपोआप जास्त सुरक्षित आणि मग टिकाऊही होत असते. याचबरोबर वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करतात ना, त्यांच्यासाठी पण काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. सध्या तर त्यांना कामामध्ये इंटरेस्टच नाहीये काही. कामात इंटरेस्टच वाटत नाहीये. हे करायचं का असा प्रश्न मनामध्ये येतो. पण काय आहे, की गुरुचं जे अष्टम भावातून गोचर आहे की नाही, त्यांनी सुद्धा त्यांचा बऱ्यापैकी उत्साह, त्यांना मिळणारा सहवास, त्यांना मिळणारा इतरांकडून सपोर्ट, मदत हे सगळं कमी पडत गेलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, कधी-कधी बॉस बरोबर तुमचे इगो क्लॅशेस होत आहेत आणि ते पुढे सुद्धा होऊ शकतात 22 फेब्रुवारी ते 3 एप्रिलपर्यंत. आणि मग कदाचित तडकाफडकी तुम्ही राजीनामा पण देऊ शकता. हे चुकीचं ठरेल. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल सल्ला असा आहे, की हा काळ काही जॉब सोडायचा नाही. जे असेल ते सहन करा. हा काळ रोल समजून घेऊन शांतपणे निभावण्याचा आहे बघा. तडकाफोडकी नोकरीमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. माझं स्पष्ट असं मत असतं, की तुमचा अपमान झाला तरी चालेल, तो शांतपणे गिळा. सांसारिक जीवनामध्ये वृश्चिक राशीची परिस्थिती सुद्धा अशीच आहे, घालमेल करणारी. कारण की 5 ग्रहांचा भार जो आहे ना, तो सुखस्थानामध्ये म्हणजे चतुर्थ भावात आलेला आहे. तुमचं वैवाहिक नातं हे आतून कमजोर नाही, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. नातं टिकवण्याची शक्ती आहे, एकमेकांना तुम्हाला सोडून देण्याची वृत्ती पण नाही. पण मनात कुठेतरी हे स्पष्ट असतं, की हे नातं महत्त्वाचं आहे, ते तुटू द्यायचं नाही. पण छोट्या-छोट्या गैरसमजांमुळे तुमच्यामध्ये मग वाद तयार होत आहेत. अपेक्षाही फार वेगवेगळ्या वाढलेल्या आहेत, त्यामुळेही हे वाद होत आहेत. गुरु तुम्हाला काय करेल, मॅच्युरिटी देईल, पण मंगळ आणि राहू हे जे दोघं आहेत ना चतुर्थ भावात, ते घरामध्ये अचानक वाद तयार करू शकतात. चतुर्थ भावातले राहू मंगळ काय होतं, की सतत ताण वाढवून देतात. मोठं भांडण नसतं, पण शांतताही नसते. आणि एखाद्या वाक्यावरून काय होतं किंवा एखाद्या कृतीवरून किंवा कधी-कधी कुठल्याच कारणाशिवाय मनात राग असतो हे कळतच नाही वृश्चिक राशीला. आणि मी एवढं करतो तरी मला समजूनच घेतलं जात नाही. ही भावना हळू तुमच्यामध्ये आज साठत गेलेली आहे. आणि त्याचं दुसरं रूप म्हणजे काय, की मीच जास्त देतो. हे शब्द कदाचित मोठ्यांनी बोलले जात नाहीत, पण मनात सतत तुमच्या घोळत राहत आहेत. आणि घरामध्ये मग इथंच गैरसमज तयार होत आहेत. समोरचा ऐकत नाही असं वाटतं, पण खरं तर काय आहे, तोही त्याच्या बाजूने तितकाच गोंधळलेला आहे. मंगळामुळे काय होतं, प्रतिक्रिया पटकन येते. राहूमुळे त्याचा अर्थ जो आहे तो चुकीचा लावला जातो. आणि साधी चर्चा जी असते ना, ती नकळत वादात बदलत आहे. आणि नंतर दोघांनाही वाटतं, की हे इतकं वाढायचं नव्हतं, पण तोपर्यंत कसं आहे, अनेकांची मनंही दुखावली गेलेली असतात. म्हणूनच ह्या काळात सगळ्यात महत्त्वाचा सल्ला वृश्चिक राशीसाठी असा राहील, की घरात वाद जिंकायचा प्रयत्न करू नका. कारण इथं जिंकणं म्हणजे नातं हरवणं आहे असं असू शकतं.
प्रत्येक गोष्टीत शेवटचा शब्द आपलाच असावा, हा हट्ट मात्र तुम्ही सोडला पाहिजे, तरच शांतता येते. आणि शांतपणे मागं हटणं म्हणजे कमजोरी नाही होत, ते समजूतदारपणाचं लक्षण आहे. आणि आश्चर्य म्हणजे काय, जेव्हा तुम्ही शांत होता ना, तेव्हा समोरच्यालाही शांत व्हायला थोडा वेळ आणि जागाही मिळते ना. आणि तुम्हाला अष्टम भावातून जाणारा गुरु हाच धडा देत आहे, की मॅच्युरिटी म्हणजे बरोबर ठरणं नाही, तर ते आहे नातं टिकवणं. त्याचबरोबर जे लोक अविवाहित आहेत ना, त्यांच्यासाठी चित्र थोडं वेगळं आहे, पण स्पष्ट आहे. शुक्र आणि राहू एकत्र आल्यामुळं काय होतं, की अट्रॅक्शन जे आहे हे खूप स्ट्राँग होतं आणि कुणीतरी तुम्हाला मग पटकन आवडतं, बोलणं वाढतं. पण त्याच वेळी त्या नात्यामध्ये स्थैर्य कमी असतं आणि आज जे योग्य वाटतं ना, ते उद्या तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. कारण की त्याच्यामध्ये फक्त अट्रॅक्शन असेल, पण जो नात्याचा बेस असतो ना, तो फार कमी असेल. त्यामुळे वेळ वाया घालवू नका त्याच्यामध्ये. म्हणून आता कसं आहे, एक तात्पुरती रिलेशनशिप सुरू होते, पण ह्यात काही चुकीच्या गोष्टी पण असतात. त्याने तुम्हाला पुढच्या आयुष्यात त्रास होऊ शकतो. माणूस ओळखायचा असेल तर तो अडचणींमध्ये साथ देतो आहे का? शांतपणे तुम्हाला सपोर्ट करतो आहे का? हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पण हा काळ काही तुम्हाला प्रेम नाकारायला सांगत नाही. पण अंधारात उडी मारू नका ना, असं तर नक्की सांगतो आहे ना. त्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या. एकूणच कसं आहे, की हा काळ नात्यांची परीक्षा घेतो. शिक्षा काही देणार नाही तुम्हाला. जो शांत राहतो, ऐकतो, थोडा इगो बाजूला ठेवतो ना, त्याच्यासाठी नातं जे आहे ते अधिक मॅच्युअर आणि मजबूत बनू शकतं. आणि हेच कसं आहे, की पुढच्या काळात तुमचं सर्वात मोठं इमोशनल स्ट्रेंथ ठरणार आहे. जे लोकं कोर्ट केसेस, कायदेशीर किंवा सरकारी कामांमध्ये आहेत ना, त्यांना सध्या तरी म्हणावं असं गुरुबळ नाहीये. त्यामुळं ते जी कामं आहेत, ती पुढे ढकलली जाण्याची फार शक्यता आहे. कामांना उशीर तर नक्कीच होईल. सल्ला असा तुम्हाला आहे, की सत्य तुमच्या बाजूने उभं असेल, तर तुम्ही काही घाबरू नका, पण शॉर्टकट टाळा ना. वेळ लागेल, पण थोडा निकाल येईलच. पण त्यावेळेस तुम्हाला सहनशक्ती मात्र ठेवावी लागेल. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला ना, तर हे चतुर्थ भावामधून होणारं जे गोचर आहे, हे फार हेवी आहे. मग कदाचित घाबरणे किंवा थोडे झोपेची अडचण येणे असं पण होऊ शकतं. ब्लड प्रेशर, ॲसिडिटी किंवा स्नायूंचे त्रास अशा गोष्टी उद्भवू शकतात. त्यामुळे आपण वृद्ध असेल तर वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करा. सल्ला काय आहे, की मनात साठवून ठेवू नका. तुम्ही कोणाशी तरी बोला. तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे, तुमच्या व्यक्तींबरोबर, घरातल्या व्यक्तींबरोबर शेअर करा. अन्यथा मग त्याचा तुम्हाला ताण येईल आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे सध्याची ग्रहस्थिती वृश्चिक राशीसाठी असंही सांगते, की सगळं तुमच्या काही नियंत्रणात नाहीये. पण स्वतःवर नियंत्रण ठेवलं ना, तर मग सगळं कसं होतं, एक मॅनेजेबल होतं. मॅनेज करण्यासारखं होतं. आणि भावनेतून रिएक्शन दिली तर नुकसान होतं. शांतपणे जर तुम्ही वागायचं ठरवलं, तर विजय तुमचाच होतो प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे वृश्चिक राशीची खरी जी ताकद आहे, ती काही आवाजात नाहीये, ती नियंत्रणातच असते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला मान्य आहे, बऱ्याचशा गोष्टींचा सध्या ताण आहे, अडचणी आहेत आणि म्हणावं असं यशही तुम्हाला सध्या मिळत नाही. कुटुंबामध्ये पण अशाच अडचणी आहेत आणि हा काळ जो आहे तो 3 एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे घाईघाईमध्ये कुठल्या गोष्टींचा तुम्ही ताण घेऊन तुमचं स्वतःचं नुकसान करू नये, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर आपल्याला कुठली उपासना करायची इच्छा असेल, तर तुम्ही सध्या जास्तीत जास्त रामरक्षेचं पठण करा. त्यामुळे तुमच्या अवतीभोवती फिरणाऱ्या नकारात्मक वेव्हज ज्या आहेत ना, त्यात कुठेतरी शमल्या जातील आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. ह्याही पुढे जाऊन जर तुम्हाला काही अजूनही सेवाभाव करायचा असेल, तर तुम्ही मारुती मंदिराच्या बाहेर असलेल्या लोकांना, बसलेल्या लोकांना तुम्ही अन्नदान करू शकता. त्यातूनही तुम्हाला मंगळ शांत होण्यास मदत मिळेल आणि डोक्यामध्ये राग, चिडचिड अशा गोष्टी होणार नाहीत. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.